महाभारत युद्धातील विनाशानंतर आपल्या सुना आर्त होऊन रडताहेत हे मात्र तिला सहन झाले नाही व त्यामुळे तिने कृष्णास या युद्धासाठी जबाबदार ठरविले आणि त्याला शाप दिला. तू परस्परांच्या नाशास उद्युक्त झालेल्या कुरुकुळाची उपेक्षा केलीस. यामुळे तू स्वतःच्या बंधुभावांचाही नाश करशील. यावर कृष्ण फक्त म्हणाला, हे देवी, हे असेच होणार आहे हे मी जाणतो. माझ्याशिवाय कृष्णकुळाचा विनाश करायला कोण समर्थ आहे. तू तुझा शोक आवर, कारण तुझ्यासारखी राजपुत्री युद्धात लढून मरण्यासाठीच पुत्र निर्माण करीत असते. त्याचे बोलणे ऐकून गांधारी शांत झाली. युधिष्ठिराला रीतसर हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आले. युधिष्ठिर धृतराष्ट्र व गांधारीला यथोचित मान देत असे, परंतु भीमाला मात्र त्यांना मान देणे जमेना. तो त्यांना घालून पाडून बोले. पुत्रहीन आणि संपत्तीहीन झाल्यामुळे धृतराष्ट्र आधीच निराश झालेला होता. शेवटी त्याने वनात जाण्याचा निर्णय घेतला. एव्हाना युधिष्ठिर राजा होऊन 15 वर्षे लोटली होती. धृतराष्ट्र वनात जाणार हे कळल्यानंतर गांधारीनेही त्याचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कुंतीने त्या दोघांची सेवा करण्याकरता त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तिघेही वनात निघून गेले. युधिष्ठिराने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल झाला. वनात धर्माचरण करीत असताना एकदा फार मोठा वणवा पेटला. धृतराष्ट्र, गांधारी व कुंती त्या वणव्यात भस्मसात झाले. गांधारीवर अन्याय झाला यात कसलीही शंका नाही. महाभारतकारांच्या मते तिने डोळ्यांवर पट्टी बांधली, कारण तिला पती ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत राहायचे होते. हे सर्वथा खरे आहे का? की तिचा तिच्यावर झालेल्या अन्यायाचा हा निषेध होता? गांधारी पहाडी देशातली होती. ती तेथून या मैदानी प्रदेशात आली. येथील चालीरीती तिने आत्मसात केल्या. येथलीच झाली. परत गांधार देशात जाण्याचे नावही काढले नाही. ती सत्यप्रिय होती. अप्रिय व कटू असले तरी सत्याची साथ तिने सोडली नाही.